माझा हात वाचवा वाचवा. फायनली पत्रिकेचं काम झालं. आता पुढची तयारी सुरू करता येईल. यु नो व्हॉट, बाई आजीनं अशी एकदम थाटात करणार आहे तुझं लग्न. हे पण छवी, तुझं लग्न झाल्यावर माझं काय होणार यार? आय विल मिस यू. होय, तू करशील ना मला मिस? आय मीन मला, बाई आजीला. बापरे, बाई आजीला तर अजिबात करमणार नाहीये तुझ्याशिवाय. ही गर्दी कसली आहे? आय डोंट नो. वहिनी, काय झालंय? बाई काय? नाही, असं नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. बायाजी! ताई, ताई, काय ग? काय झालं? बाबांचं वाईट स्वप्न पडलं का? बायाजी, बायाजीला काही झालेलं स्वप्नात सुद्धा बघू शकत नाही. बायाजी, 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 बायाजी रूम मध्ये पण नाहीये. बायाजी, बायाजी, क्यों 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 तू बायाजीला बघितलंस का कुठे? ती तिच्या रूम मध्ये नाहीये. नाही ग, इथेच असेल कुठेतरी. इथेच असेल कुठेतरी म्हणजे? तुझं लक्ष नाहीये का? अगं सारखी काही फोन मध्ये बघत असतेस. अशी कशी करतेस तू? अगं काय झालं, तू एवढं का पॅनिक होते? काय झालं, शांत हो. एवढं रेस्टलेस का झालीयस? अगं क्यों मला? हा, काय नाही ग बाईजी. ए काय झालं? हा, छबी का ओरडतेस? सकाळी सकाळी डोकं उठवायला काय झालंय? काय झालंय काय माहिती, या घरात रोज काही ना काही होतच असतं. अरे काही नाही रे, या नोकर लोकांना ना मम्माने डोक्यावर चढवून ठेवलंय. अरे घर आहे की धर्मशाळा? का सकाळी सकाळी अख्खं घर डोक्यावर घेतलंयस तू? बेबी त्या हा, तुम्ही बाईजीला कुठे बघितलंय का? अरे असेल इथेच कुठेतरी मम्मा. का तू सगळ्यांची झोप मोड करतेस ग? हा, तुम्हा नोकर लोकांनी मालक लोकांना त्रास देण्याची नवीन पद्धत शोधून काढलीये का? हा, छवी, बाई आजी इकडे. बाईजी, हिला काय झालं? डोकं बिकं फिरलंय का हिचं? हो, आणि आता दुसऱ्यांच्या डोक्यावर मिरा वाटायला निघालीये. मोरू चल. सगळ्यांनी हात वर करा असे आणि उजवा पाय डाव्या पायाला लावा आणि बॅलन्स करायचा हा आता.
बाई बायाची डोंट वरी, तुझी सावली तुला काही सुद्धा देणार नाही. कशी धावत पळत आली बघ. वेडाबाई रडते कशाला? अगे काय आलं आता? आत पण बायाजीच्या नावाने आरडाओरडा करत होतीस. रडतेस कशाला? ए अनिकेत, परत भांडलास का हिच्याशी? का रडते ती? का असं छळतोस तिला? मी 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 काही केलं नाहीये. मी का छवी सांग ना, मी काय? काय झालं? बाई आजी, मला मला खूप वाईट स्वप्न पडलं होतं. त्यामध्ये तू तू आम्हाला सोडून निघून गेली होतीस. अगं म्हणून रडतीयस? स्वप्न होतं ना ते. अगं स्वप्न खरं असतं का बाळा? आणि हे बघ, जो माणूस जगात येतो ना तो कधी ना कधी जातो. हं? हे अगदी अंतिम सत्य बाळा. आणि मी आता तुझ्या समोर उभी आहे की नाही? एखाद्याबद्दल वाईट स्वप्न पडलं ना तर त्या माणसाचं आयुष्य वाटतं. कळलं का वेडाबाई? नाही बाई आजी, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मी लग्न नाही करणार. गा असं कसं बाळा? जगाची रीत येते, लग्न करावंच लागणार तुला. संसार तर करावाच लागणार ना. हे बघ, जन्मभर ना वडीलधाऱ्या माणसांची सेवा करणं हे कर्तव्य असतं. पण म्हणून काय संसारच करायचा नाही असं नसतं बाळा. काय नाही का मम्मा, आयुष्यभर या घरात ठाण मांडून बसायचंय. काय नाही ग, सगळी टाळाटाळ आहे ही. बेबी बेबी ताई, मी काही काय बोलताय हो? तुम्ही काही म्हणा बेबी आता, पण मी बाई आजीला सोडून कुठेही जाणार नाहीये. छवी, अगं तुझं वय काय? अजून अख्खं आयुष्य जायचंय पुढे, आणि ते एकट्याने घालवणं अवघड आहे बरं. जोडीदार हवाच. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्या वाईट सुखदुःखाच्या प्रसंगी आपलं हक्काचं माणूस पाहिजे. करेक्ट बोलतेस तू माई. आणि काय, मी पण नसणार छवी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत. आणि आपलं ठरलंय ना, एखादा छानसा मुलगा शोधायचा, तुझं त्याच्याशी लग्न लावायचं, आणि मग त्याला घर जावई करून घ्यायचं मोरू काकांसारखं. अनिकेत, सगळ्यांनाच घर जावई बनायला आवडतंच आणि पटतं असं नाही. आपल्या छवी इतक्या स्वाभिमानी आहेत. त्यांना हे असं कधीच आवडणार नाही. उगाचच तुम्ही या सगळ्याचा बाऊ करताय असं वाटतंय मला. छवी लग्न करतील, संसार करतील, सासरी सुद्धा जातील. हो ना बाई आजी? हो. ए, तुम्ही ताईचं लग्न ठरवताय ना? प्लीज लवकर ठरवा.
मला ताईच्या लग्नात खूप दंगा घालायचंय, खूप नाचायचंय, खूप मस्ती करायची, लवकर ठरवा. करू 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 सगळे नाचू आणि तेजस नाचो नाच. हा अरे लाडक्या ताईचं लग्न आहे तुझ्या, नाचायलाच पाहिजे. पण मला लग्न करायचं नाहीये. छवी काय करायचं या पोरीचं? मी समजावते तिला. छवीला लग्न केल्याशिवाय पर्याय उरणार नाहीये. आई 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 काय अशी करतेस तू? बोल ना काहीतरी माझ्याशी. आई बोल ना ग, काहीतरी बोल. काय बोलू? हा, माझी मुलगी माझं ऐकत नाहीये, तिला माझ्या भावना कळत नाहीयेत. मग आईने काय करायचं असतं दुसरं? आई आई मी तुला किती वेळा सांगितलंय, मला खरंच नाही आवडत तो प्रतीक. माझं नाहीये त्याच्यावर प्रेम. नसेल म्हणून काय आयुष्यभर अशीच राहणार आहेस का तू? हे बघ छवी, तू मला वचन दिलेस, अनिकेत बद्दलच्या तुझ्या मनातल्या भावना तू विसरून जाशील. त्याच्याबद्दलचं तुझ्या मनातलं प्रेम तू त्याला कळू देणार नाहीयेस. आठवतंय का? हो आठवतंय, मला व्यवस्थित आठवतंय मी तुला काय वचन दिलंय ते. पण आई मला हेही आठवतंय की माझ्या लहानपणी मी बाई आजीला सुद्धा एक वचन दिलंय की मी तिची साथ कधीच सोडणार नाही, कायम तिची सावली बनून तिच्या सोबत राहील. आणि माझ्यासाठी हे सुद्धा महत्वाचं आहे. अगं आहे महत्वाचं, पण त्याला किती वर्ष झाली आता? आणि बाईंना तरी वाटत असणार आहे का की तू घर संसार सगळं सोडून त्यांच्या दिमतीला राहावंस? हे बघ, कर्तव्य पार पाडणं आणि आयुष्य जगणं या गोष्टी एकत्रच कराव्या लागतात. आणि लग्न करणं म्हणजे काय नुसतं घर सोडून जाणं नव्हे. तुझ्या चांगल्या भविष्यासाठी, चांगल्या आयुष्यासाठी घेतलेला निर्णय येतो. शिवाय जोडीदाराची उत्तम साथ असणं ही पण आनंदाची गोष्ट आहेच की ग. हे बघ, मी तुझी आई आहे आणि कुठल्या आईला वाटणार नाही तिच्या लेकीचं लग्न वेळेवर व्हावं, तिला उत्तम जोडीदार मिळावा. हं, आईच्या बाबतीत तुझं काहीच कर्तव्य नाहीये का? आई प्लीज, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला नाही तसं वाटत. तरीही मी माझ्या मतावर ठाम आहे. मी तुम्हाला, या घराला आणि बाई आजीला सोडून कुठेही जाणार नाहीये. तू थांबस. हो ठीक आहे, मग लग्न न करण्याच्या निर्णयावर जशी तू ठाम आहेस तशी मीही आहे. आई म्हणून माझ्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या तुला पूर्ण करायच्या नाहीयेत, एवढंच कळलं मला. आई 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 ताई ताई, अगं घरात सगळे तुझ्या लग्नासाठी उत्साहित आहेत. हे बघ, तू पटकन होकार देऊन टाक, मग बघ ना आई पण कशी खुश होते. हा खुश होईल, तो खुश होईल, पण माझं काय रे? माझ्या मनाचा कोणी विचार करणार आहे की नाही? तुझ्या मनात काय? तुला कोणी दुसरा आवडतंय का? हे बघ, तू मला सांग ना, मी तर कोणाला सांगणार नाहीये ना. ताई सांग ना ग. मला मला बाई आजीला सोडून जायचं म्हटलं तरी धडधड वाढते. आणि मला नाही करायचं त्या प्रतीक सोबत लग्न, कारण माझं नाहीये त्याच्यावर प्रेम. ताई ताई, एकदा तसा विचार तरी करून बघ ना. हळूहळू तो तुला आवडायला लागेल. ग तुझं लग्न झालं ना की तुला तुझं हक्काचं घर मिळेल, मला आईला नातेवाईक मिळतील, मग आम्ही पण कधीतरी तुझ्याकडे राहायला येऊ. ए, किती मज्जा येईल ना. आणि तुला माहितीये का, सगळ्यात जास्त मज्जा मला तुझ्या लग्नात येणार आहे. अगं मी खूप धमाल करणार आहे, खूप नाचणार आहे मी. डीजे लावूया आपण. म्हणजे त्याच्या तुला सुद्धा मी या घरात नकोय? मी जाऊ इथून?
ठीक आहे, मी करते लग्न, मी निघून जाते. तुला मज्जा करायची ना माझ्या लग्नामध्ये, मी गेले की सगळ्यांना बरं वाटेल. अगं असं कुठे म्हणालोय मी? तुलाच या सगळ्याचा त्रास होतोय म्हणून फक्त एकदा प्रतीकदाचा विचार करून बघ, एवढंच म्हणालोय मी. आणि किती दिवस इकडे आश्रित आणि नौकर बनून राहणार आहोत आपण? किती दिवस त्या बेबीची बोलणी ऐकणार आहोत? आज ती बोलते, उद्या दुसरं कोणीतरी बोलेल. काय हिने सगळं सहन करायचंय? म्हणून मी लग्न करू, हा पर्याय आहे? हो, हाच पर्याय आहे. मी आत्ता प्रतीकदाला फोन लावतोय आणि बोलवूनच घेतोय त्याला इथे. तेजा, तेजा, तुझ्या ताईचं लग्न ठरवणं इतका तू मोठा झाला नाहीयेस. पण इतकाही लहान नाहीये ज्याला त्याच्या ताईचे होणारे हाल दिसत नाहीये, तिच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीयेत. तेजा, तोंड वर करून बोलू नको हा. बोलणार, मी बोलणार. अधिकार आहे माझा, तो लहान भाऊ आहे मी तुझा. अगं तुलाच काही कळत नाहीये, तू अट्टीपणा करतेस. आमच्या काळजीचा प्रत्येक वेळेला चुकीचा अर्थ लावतेस तू. तेजा, माझा का थांबलीस? तेजा, तुला जा, मी बोलणार नाहीये तुझ्याशी. जा. तेजा. तेजस, तेजस, अरे काय झालं? का रडतोस तू? तेजस, छवी, काय झालं? तेजस रडत का गेला? तुम्ही पण रडताय? काय झालंय? हा, मला सांगाल का काय झालं प्लीज? तुम्ही आधी शांत व्हा. इथे बसा बरं तुम्ही. मी बघते त्याला काय झालं, मी बघते. तुम्ही काळजी नका करू, मी आलीच. तेजस, तेजस, काय झालं बाळा? बाबा, मला खरंच कळत नाहीये मी काय करू. काय चुकतंय माझं? तुम्हीच सांगा आता. आता तुम्हीच मला योग्य पर्याय सुचवा प्लीज. अरे शांत हो तेजस. तेजस, अरे तेजस, नको चिवडे एवढं बाळा. आता वहिनी तूच सांग मला, इतकं पण कळत नाहीये का ताईला आता? नसेल कळत, आता काय करू शकतो आपण? आणि तू समजावून सांगून काही होणार नाहीये. लहान भावाला काही अधिकार नसतो घरात, कळलं? मग माझी किंमतच नसेल कोणाला या घरात, तर कशाला राहू मी इथे? जातोय मी. तेजस, काय बोलतोस तू असं वेड्यासारखं? आम्हाला सगळ्यांना हवायस तू. प्रेम करतो आम्ही सगळे तुझ्यावर. आता आहे तुझी बहीण हट्टी, त्याला काय करणार आपण? ती नाही ऐकणार कोणाचं. तिला जे हवंय ना तेच करणार ती, कारण तिचा निर्णय झालाय. कळतंय का तुला? मी तुला म्हणलं तसं, लहान आहेस ना म्हणून वाटेल ते बोलली तुला. तूच एरवी छविताई छविताई करत असतोस. आता नाहीये तिला तुझी किंमत, काय करणार? पण तू जरा शांत हो. तू एक काम करतोस का? तू बाहेर जा, मस्त कॉफी पी, चिल कर बाहेर जाऊ. मी तुला पैसे देते, मज्जा करून ये जा. नकोयत मला पैसे, जातोय मी. अरे दिसत नाही का? अशी अशी कोण घालतं गाडी? सॉरी. हे दिसत नाही का? अहो तुम्ही तेजस साहेब ना? नाही हे बघा, मला तुम्ही दिसला नाहीत आणि तुम्ही असे अचानक माझ्या गाडी समोर आलात आणि मला कळलंच नाही गाडी कशी थांबवायची ते. आय एम सो सॉरी. तुला लागलं नाही ना? थांब, मी छविताईला बोलवते. थांब. नको नको, काही झालेलं नाहीये मला. जातो मी. हे बायको, ए, बरा आहेस ना? पण अगं जमले का? हा? नाही
पैसे जमले का? अजून किती दिवस हा सासू सुनेचा खेळ सुरू ठेवणार आहेस तू? आठवतंय ना? 10 लाख, फक्त 10 लाख रुपये हवेत मला. हा. आणि माझे पैसे जर मला मिळाले नाहीत ना, तर तुला ह्या घरच्या बाहेरचा रस्ता बघावा लागेल त्या पोरासारखा. ते काय आता जेलमध्ये तू जाऊन राहणार नाहीस. मग तू कुठे राहशील बरं? कुठे राहशील? हा, क्षमा, तू ना माझ्या घरी येऊन राहा. येशील ना? चालेल तुला? आवडेल मला. पैसे हवेत ना तुला? हवेत ना? अरे, मला मदत कर मग. मदत? आणि तुला? हो. म्हणजे चक्क सूर्याने काजव्याजवळ मदत मागितली आहे. फिल्मी बडबड बंद कर. माझ्याकडे वेळ नाही. मला माहितीये कारण तुला पैसे सोडून बाकी कशाचीच काही देणं घेणं नाहीये. बायको, अगदी बरोबर ओळखलेस नवऱ्याला. सांगा मॅडम, काय मदत हवी आहे तुम्हाला? मी का बोलले तेजाला सगळं? मी असं नको बोलायला हवं होतं. चुकलंय माझं. तेजा आला ना की मी सॉरी बोलते त्याला. तो आला की मी त्याला सॉरी बोलते. बाप रे बाप रे बाप. पिस्ता आईस्क्रीम चिली आईस्क्रीम झालाय वाटतं. छबी ग, किती राग राग करतेस ग? तुझ्या रागाने ना समोरचा माणूस वितेल एखाद दिवस. तुझ्या नवऱ्याला आधीच वॉर्न करून ठेवायला हो बाबा. झालं परत सुरू तुझं? नवरा, लग्न, जोडीदार, दुसरं काही दिसत नाही तुला? काही नाही आयुष्यात तुझ्या? हो, कारण घरात सगळ्यांच्या डोक्यात छवीचं लग्न हा एकच विषय. होय, पुढे लक्ष आहे. हा, मी तेजा. हॅलो 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 तेजा 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 ऐक. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी जे काही बोलले ते खरंच चुकलं माझं. मी असं बोलायला नको होतं. खरंच सॉरी. प्लीज मला माफ कर ना. प्लीज 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 तेजा प्लीज. हो, आधीच लहान मुलांवर चिडून नंतर मग त्यांना सॉरी म्हणायचं नसतं. चुकीचं आहे. कोण बोलतंय? मी कोण बोलतोय ते महत्वाचं नाहीये. आपल्या घरातल्या लहान मुलांची काळजी घ्यायला हवी ना. नाहीतर वरचे वर ती मुलं किडनॅप होतात ना. काय? मला सांगा कोण बोलताय तुम्ही? अरे परत तेच. बर ठीक आहे, सांगतो. तुमचा भाऊ तेजस, म्हणजे तेजसला किडनॅप केलंय. छबी कोण आहे? काय झालं सांग ना मला. कोणाचा फोन आहे? तुम्हाला तुमचा भाऊ परत हवा असेल तर मला माझे पैसे द्या आणि याला घेऊन जा. छबी काही सांगशील का? हॅलो, तेजा कुठे आहे? तेजस कुठे? अहो, मी तर एक असा साधा सुधा किडनॅपर आहे हो. आम्ही फक्त खिसे कापतो. आम्हाला आमचे पैसे मिळाले झालं. मग तुमच्या या लेकराला घेऊन जा तुम्ही. छबी सांगशील का कोणाचा फोन आहे? काय झालंय? हॅलो, मला 2 लाख रुपये हवेत. कोणाशी बोलतेस तू? कोणाचा फोन आहे? सांग मला. काय 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 झालंय? काय तेजा काय तेजा काय? किडनॅप. इकडे फोन आहे. हॅलो हॅलो, कोण बोलताय आणि कुठे आहे तेजस? ए हिरो ए, आवाज खाली कर. पोलिसांना जर काही सांगितलंस तर याद राखा, मला माझे 2 लाख हवेत. आणि जर काय
शहाणपणा आगाऊपणा केलास तर मग आता फक्त खिशे कापणी करतोय, ए ऐक ना, हॅलो. तर यापुढे दुसरी काहीतरी कापणी सुरू करेल. तेजसला कुठे ठेवलेस तू आणि कोण आहेस तू? वाट बघतोय. हॅलो. तू कट केला का नाही? रिलॅक्स रिलॅक्स, थांब. फोन स्विच ऑफ केला आता. Shit. छवी, माझ्यामुळे झालंय हे सगळं. मी मगाशी त्याच्याला खूप बोलले, मी खूप ओरडले त्याला, तर त्याच्यावर हात पण उघडला, मग तो माझ्यावर चिडला, मग तो बाहेर निघून गेला, मग तो निघून गेला म्हणून त्याला कोणतरी पकडलं आणि छवी, मी काय सांगतोय ते ऐक. तू शांत राहा, शांत राहा. आता ही वेळ स्वतःला दोष द्यायची नाहीये. तो किडनॅपर आपल्याला परत फोन किंवा मेसेज करेल, मे बी लोकेशन वगैरे सांगेल, आपल्याला पैसे घेऊन जावं लागेल. ओके, सो आता शांत राहा. हे फोन ठेव तुझ्याजवळ, लक्ष ठेव फोनकडे. काम डाऊन, सगळं नीट होईल. ओके. हो हो ठीक आहे, ओके. बायजी येऊ का आत? प्रतीक, ये ना ये. मी पाणी घेऊन येते. नाही नको नको. अरे बस ना, बस. हा अच्छा, असू दे असू दे. बाई आजी, बाई आजी, माई. आई, माई, तेजस, तेजस. काय झालं? माई, आपल्या तेजसला कोणीतरी किडनॅप केलंय. काय? अरे काय बोलतोस काय तू अनिकेत? हो भैयाजी, आता फोन आला होता त्या किडनॅपरचा आम्हाला. अरे बापरे. माई, आई, 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 मी पाणी आणतो. एक सेकंड, मी पाणी आणतोय, मी आणतोय. आई तू शांत हो ना, काही नाही होणार आपल्या तेजाला. तेजसच्या जीवाला धोका आहे ग. आई नको ना रडूस. आई, आई, दे हे घे, पाणी पी, पाणी पी तू. शांत हो, शांत. तेजूला काही झालं तर काही नाही होणार, काही नाही होणार तेजाला. माई, तू शांत हो. काही होणार नाहीये तेजसला. ओके, आम्ही आहोत ना, मी आहे ना. ओके, त्याला सुखरूप घरात आणू, प्रॉमिस करतो मी तुला. हीच संधी आहे, त्याचं सोनं कर. ऑल द बेस्ट. अनिकेत, आधी पोलिसात कळव ना. वत्सला, तू शांत हो बघू. रडून काय प्रश्न सुटणार आहेत का सांग? भैयाजी, पोलिसांना कळवता येणार नाहीये. अरे का नाही कळवायचं? ते वाटतील ते धमक्या देतील म्हणून काय आपण गप्प बसायचं? अनिकेत, अरे त्यांनी काही फोन केला का? काय पैसे मागितले का? काय बोल ना काहीतरी. कारण किडनॅपरने सांगितले की जर आपण पोलिसांना कॉन्टॅक्ट केला तर तेजसच्या जीवाला धोका आहे. अरे बापरे. हो बाई, अनिकेतचं बरोबर आहे. पोलीस नको त्याच्या जीवाला धोका. आई तू शांत हो. त्या किडनॅपरनी जे काही पैसे मागितले असेल ना, जेवढे पैसे मागितले असेल ना, तेवढे पैसे देऊ आपण त्यांना. पण तेजसला आपण आपल्या घरी परत आणू, तेही सुखरूप. तू नको काळजी करूस. वत्सला मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेजसला आम्ही सुखरूप घरी घेऊन येऊ. सर, मी येतो तुमच्या बरोबर.
फिरंग्या किडनॅपरचा मेसेज आलाय. त्यांनी ऍड्रेस पाठवलाय आणि पैसे घेऊन यायला सांगितलंय. तू 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 मला फॉरवर्ड कर लोकेशन. मी पैसे घेऊन आलोच. मी आलोच. मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, मी तेजसच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये. मी माझ्या जीवाची पर्वा न करता तेजसला सुखरूप घरी घेऊन येईन. तुम्ही नका टेन्शन घेऊ. शांत व्हा. मी पण येते सोबत. नाही वहिनी तू प्लीज घरीच थांब. तू बाई आजी आणि आईची काळजी घेते. हा आई तू प्लीज शांत हो ना. तू नको ना धीर सोडू. काही होणार नाही. मावशी, मी तुम्हाला शब्द दिला ना, मग मी तो पाळणारच. मी तेजसला सुखरूप घरी घेऊन येईन. चला निघायचं. चला लवकर चला. आम्ही आलोच. चल. आम्ही आलो. माई काळजी नका करू. तेजसला काही नाही होणार. माई प्लीज शांत व्हा ना माई. वाचवा मला. गबरे, सोडा मला. सोडा. कोण आहात तुम्ही? हे बघा, मी आधीच सांगून ठेवतोय, माझ्या ताईला जर हे कळलं ना, तू सोडणार नाही ती तुम्हाला. बस रे, मी पण सोडणार नाहीये तुला, कळलं का? आणि या ताईच्या धमक्या वगैरे मला द्यायच्या नाहीत, कळलं का? काही करणार नाहीये तुझी ताई, कारण खेळ आता सुरू झालाय. हा खेळ मला जसा हवा तसाच रंगणार. तुझ्या ताईने जर आता हुशारी केली ना, तुझा जीव गेलाच म्हणून समज. वाचवा. सोडवा मला. कोणी आहे का? आवाज करायचा नाही तर तुझा आवाज कायमचा बंद करेल. फिरंग्या जरा चल ना. फास्ट चल ना. अजून छवी चालवतोय फास्ट चालवतोय. पुढून राईट आहे. ओके. हा सरळ आता सरळ. ओके. फिरंग्या तेजसला काय झालं तर? छवी तू पॅनिक नको होऊस. ऐक, आपण पोहोचतोच आहे. आपण शोधू तेजसला. आपण लोकेशनला पोहोचतोच आहे. बाजूला. प्रतीक आणखी किती वेळ दाखवतोय? 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. ओके. मी त्याच्याला काही होऊ देणार. एक्झॅक्टली. रिलॅक्स. गाडी जरा स्लो करा. हेच लोकेशन दाखवत. ओके. चला. कसला वास येतोय हा? काय करतोयस तू? कोण आहेस तू? तुला जर आता वाचवायचं असेल तर मग तुझ्या घरच्यांना अग्नी परीक्षा द्यावी लागेल. वाचवा. आग वाचवा. प्रतीक हीच जागा दाखवतोय. हो, हेच लोकेशन दाखवत. उचल आणि स्पीकरवर टाक. पैशाची बॅग आणली आहे का?
आधी तेजा कुठे ते सांग, मगच पैसे मिळतील. ए जास्त शहाणपणा करायचा नाही हा, नाहीतर तो लहान पोरगा गायब होईल हा जगात. जास्त चालाकी केली तर त्याचे तुकडे तुकडे करेन. फिरंगिया, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तो मुद्दा आपल्याला घाबरायला नाही सगळं बोलतोय. ऐक ना, पैसे तर देऊच आम्ही, पण ऍटलिस्ट तेजा कुठे आहे ते तरी सांग आम्हाला. आधी बॅग आणून रिक्षात ठेवा. ठीक आहे, पैसे ठेवतो आम्ही, पण पैसे ठेवल्यानंतर तेजस आमच्या ताब्यात आलाच पाहिजे. प्रतीक, जा पैसे घेऊन या. फिरंगिया सावकाश. डोंट वरी. तेजा कुठे आहे? त्या गोडाऊन मध्ये. तेजा, माझा हात वाचवा वाचवा. तेजा, 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 तुझी ताई आली. कुठे आहेस तू? मी आतमध्ये. तेजा, तेजा, त्यामुळे ताई लवकर ये. तेजा, तेजा, तू काळजी करू नकोस. तेजा, छवी आतेस का तू? तेजा, मी आली. तेजा, तेजा, छवी बस, मी आलोच. छवी, ताई वाचा मला. छवी, छवी काय करतेस तू? तू वेळी आहेस का? हा घ्या तिकडे. फिरंगिया, फिरंगिया, तेजा आहे तिकडे आतमध्ये. तेजा, आपल्याला तेजा, तेजा, अगं तेजा, don't worry, आम्ही आलो आहोत. ओके, ताई अनिकेतदा. फिरंगिया, फिरंगिया, आपण त्याच्या लागीतून बाहेर काढलं पाहिजे. ताई अनिकेतदा. हो, ऐक ऐक ऐक, ही आग खूप मोठी आहे, खूप वाढली आहे. आपल्याला त्याच्या लिकडनं डिरेक्टली काढता नाही येणार. ओके, तू तिकडे बघ काही सापडत का? मी इकडे बघतो, तू सावकाश. ओके, प्लीज प्लीज, केअरफुल केअरफुल. सांभाळून छवी, काय करते? अनिकेतदा, साकेतदा, आई. सांभाळून. ओके प्लीज. हो, मी बघतोय, प्लीज सांभाळून सांभाळून. तेजा, आम्ही आहोत. तेजा, वाचवा. काहीच नाहीये. कशी आग मी जाऊ. ती बॅग बघू.
चला लक्ष्मी आलेली आहे. काय रिक्षा पळवली आहे एक नंबर. थोडक्यात वाचलास. नाही, मी पळालो तिथून, पण तू पळून चालणार नाही हा. तर नीट ऐक. तुला तिथे जाऊन त्या आगीत उडी मारायची आणि त्या छवीच्या भावाला वाचवायचंय. काय आगीत उडी? मी? मग काय मी? छवीचा भाऊ तुझा साला, तिथे त्याला आगीने घेरून ठेवले ना. मग तिथे जाऊन हिरो कोण बनणार? तिथे जाऊन त्याला वाचवणार कोण? तूच. अरे काय काय काय- तू काय बोलतो? तुला कळतंय काय? हे नव्हतं प्लॅन मध्ये ठरलं. हे असं कसं अचानक आगीत उडी मारायची? काय वेळ आहेस का तू? मला नाही जमणार. मला नाही जमणार. नाही जमणार? नाही नाही. मग जा घरी जा, चल. अरे आणि त्या छवीला विसरायचं. अरे असं काय करतोस? तुला तिच्याशी लग्न करायचंय ना, मग ही तुझी अग्निपरीक्षा आहे असं समज. प्रतीक प्रतीक त्याच्या आगीमध्ये त्याच्याला वाचव ना प्लीज 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 काहीतरी कर ना. त्याच्या थांब. मी येतोय. तुला वाचवेन. 2 मिनिट. घाबरू नकोस. छविताई अनिकेत आम्ही येतोय. आकाश विजू अते छवी त्याच्या आहे ओके. छवी ऐक. छवी ओट. छवी हे यार इकडे नाही, पुढे. छवी ऐक मी तेजाला घेऊन आलो. हा तू 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 नीट राह. ओके. मी आलो तेजाला घेऊन. हा छवी. तेजा